सर स्वराज्य संघटनेचे सर हा पहिला हल्ला नाहीये, ह्याच्या आधी देखील अनेक हल्ले झाले. हे ठीक आहे ना, चालतात. पोलीस सुरक्षा पण हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकले, नाही तर आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं होतं डेअरिंग. पोलीस सुरक्षा कुठे पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही. ठीक आहे, जे झालं झालं. गाडी चालत होती, 4 ते 5 लोक हातामध्ये मोठा मोठा काठी डंडा घेतले होते, दगडफेक पण झाली. आम्ही मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं, पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पळून गेलेली होती. प्रति हल्ला देखील होऊ शकला असता. तुमच्याकडे सपोर्ट गार्ड पण आहेत, मात्र त्यांनी तसं न करता मात्र कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघतात. आता सरकार कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का? मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही, नाही तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो. त्यांच्यावरती काय कलम लावले पाहिजे एखाद्या अशा प्रकारचे? मला माहित नाही कलम बिलम काय लावायचे. सर काल रात्री आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले, मात्र स्वराज्य ज्या काचेवर लिहिलेलं होतं ती काच धुण्यात आली, कारण ती मळलेली होती. भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे. मात्र हे असं प्रेमाने त्यांना सल्ला दिला होता देखील आपल्यावरती आज असा हल्ला होता. ठीक आहे ना, त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना. गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी. ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले, त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले, 3 तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं. तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्यावरती लिहिले गेलं, अख्खं संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. निवडणुका